गण्या, काय म्हणते आजोबाची तब्येत? आता बरी आहे ना? संडास बिंडास थांबली ना? Yes, sir. My grandfather is good condition. The doctor said to relax. There is no reason to worry. Doctor say don't eat oily and spicy. I also came to visit Ganya's grandfather. Sir, कुठे चालले? अरे बाबा, मी चुकून दुसऱ्या वर्गात आलो. हां, हे आपला वर्ग नाही. अहो सर, हे आपलाच वर्ग आहे. पलीकडे बंटे आहे, त्याच्यावर गणे आहे, त्याच्यावर ऋतू आहे, त्याच्यावर राजू आहे, त्याच्यावर प्रीती आहे, त्याच्यावर मी आहे. हां, पाठीमागं तो बबले आहे, त्याच्यानंतर चिंटू आहे. हे आपलाच वर्ग आहे सर. आपला वर्ग आहे? मला चिमटा घ्यावर कोणतरी नाही. आपला विश्वास बसन. गण्या इंग्रजी बोलायला, त्याच्यानंतर तो बंट्या इंग्रजी बोलायला. हां, एवढा बदल घडला कसा काय? ज्या लेकराला साधी मराठी बोलता येत नाही, ज्या लेकराला साधी मराठी वाचता येत नाही, ती इंग्रजी बोलायला लागली. अहो सर, आता आपण मराठीत आपण आहोत. मराठीवर विषय आपल्याला अभिमान असायला पाहिजे. मातृभाषा आहे आपली. आलं का लक्षात? आय लव्ह मराठी. हां, म्हणजे माझं मराठीवर प्रेम आहे. माझ्या नसानसात मराठी आहे. माझ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात मराठी आहे. पण सर, इंग्रजी शिका म्हणले सर. तुम्ही लय आम्हाला ढ समजता, त्याच्यामुळे इंग्रजी शिका लागलो सर. हां, तर आता गण्या मला सांग, आपण काल भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ शिकलो. भूतकाळ म्हणजे मागे होऊन गेलेले, वर्तमान काळ म्हणजे चालू असलेले, आणि भविष्यकाळ म्हणजे पुढे जे होणार आहे, म्हणजे पुढची गोष्ट. समजलं का? आता हेच भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ मला इंग्रजीत सांग बरं. सर, मी सांगू का सर इंग्रजीतून? नाही नाही, तू राहू दे तू. सांगू द्या सर, सांगू द्या. बरं सांग. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. अरे वा, लेकर हुशार झाले म्हणायचं. सर, आता गुरुपौर्णिमा जवळ आली. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला काय गिफ्ट पाहिजे सांगा. मला का? मला काहीच नको बाळा, गिफ्ट काहीच नको. सर, असं कसं? काहीतरी गिफ्ट घ्यावंच लागेल सर. मी काय म्हणतो सर, बसायचं का? ए वानेर तोंडिया, सांग का तुला कसं असते बसायचं का? अहो सर, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मंदिरात भजन करत बसायचं का म्हणालो मी. हा, मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं सर? हा, बेटा मन में लड्डू फुटा. बरं गण्या, मला एक सांग, तुझ्या तेवढा बदल झाला कसा? नाही तू फाडफाड इंग्रजी बोलायला, अभ्यासात बी आता हुशार, म्हणजे विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर द्यायला तू कसा काय हुशार झाला? सर, झालो सर एका माणसामुळं. इकडं तोंड करून बोलायचं, इकडं. सर, काही लोक आपल्याला लय हलक्यात घ्यायले सर. हा, म्हणून त्या लोकांना दाखवून द्यायचं सर गण्याची पावर काय आहे ते. त्याला वाटते गण्या म्हणजे मूर्ख, म्याड, पागल, गधा, गाढव. हा, त्याला वाटते गण्या म्हणजे काहीच नाही, पण त्याला दाखवून द्यायचं सर. आपल्या संग इंग्रजीसाठी कोण चक्र धरू शकणार नाही. नाही तिया संग टक्कर धरून काय बाबा, सरपंचाचा पोरग आहे तू. चला आता कालचे वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ याचे काही उदाहरणं सांगा. हां.